आणि हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिलाय। काहीही सहन करेन पण अपमान सहन करणार नाही असं हर्षवर्धन पाटील यांनी सुनावलं। अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांची इंदापूरमध्ये कोंडी झाली आहे, त्यामुळे हर्षवर्धन पाटील वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। रामकृष्ण हरी। हर्षवर्धन पाटील हाती घेणार तुतारी। काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटलांनी वारीमध्ये चालता चालता एका तुतारीवाल्याला बोलावून घेतलं आणि त्याला तुतारी वाजवायला सांगितली। तेव्हाच हर्षवर्धन पाटलांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा अंदाज बांधला गेला होता। काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची पुण्यात भेटही घेतली। दोघांमध्ये तब्बल 3 तास चर्चा झाली। त्यानंतर हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात जाणार हे जवळपास पक्क झालंय। याचबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विचारल्यावर ते काय म्हणाले? ते म्हणाले, ज्यांना जायचंय त्यांना थांबवणार कसं? मी सांगतो की महायुतीमध्ये ज्या सीट राष्ट्रवादीकडे गेल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मागच्या वेळी लढलेले आमचे नेते त्यांना थांबायचे नाहीये विधानसभेमध्ये। शेवटी त्यांनी थांबावं अशी आमची त्यांना विनंती आहे, सूचना आहे। पण त्यांनी जर विचार केला तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही। असे अनेक आता महाविकास आघाडीचे नेते आहे जे तिकडनं आमच्याकडे येणार आहे। याचा अर्थ असा नाही की त्यांना तिकिटा मिळतील किंवा काही मिळतील। माझं असं म्हणणं आहे की थोडा संयम ठेवला तर पक्ष काही निर्णय करेल। जायचंय त्यांना जाऊ दे हे बावनकुळेंचं वाक्य हर्षवर्धन पाटलांना चांगलंच झोंबलंय। हर्षवर्धन पाटील म्हणाले, आयुष्यात काहीही सहन करेन पण अपमान सहन करणार नाही। अशा पद्धतीने जर घटना घडत असतील, मी आपल्याला अभिमानानं सांगतो, माझं महादेवाकडे तोंड आहे। हर्षवर्धन पाटील आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सहन करेल पण अपमान सहन करणार नाही। स्वाभिमानानं आपल्याला जायचंय का नाही हा खरा सवाल आपल्याला ह्या माध्यमातून घ्यायचा, म्हणून तुम्ही ठरवा काय करायचं। महायुतीत ज्याच्याकडे विद्यमान आमदार तोच पक्ष ती जागा लढेल असं ठरलंय। त्यामुळे इंदापूरची जागा स्वाभाविकपणे दत्ता भरणे हेच लढवणार। त्यात दत्ता भरणे म्हणजे दादांचा खास माणूस, त्यामुळे ही जागा भाजपला सुटणं निव्वळ अशक्य। 2014 आणि 2019ला राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी याच हर्षवर्धन पाटलांचा पराभव केलाय। दत्ता भरणेंच्या उमेदवारीचे संकेत खुद्द अजित पवारांनीच दिलेत। इंदापूर, भिगवण, लासूर्ण विश्रामगृह, पोलीस स्टेशन इमारती काय काय केलं सांगा ना? काय नाही करायचं ठेवलं एवढंच मी विचारतो। आणि राहिलेलं पण करण्याची ताकद आणि हिम्मत आणि धाडस हे आमच्यामध्येच आहे, मामाच्यात आणि माझ्यातच, हे पण विचार करून ठेवा। जागा वाटपाचं ठरलं नाही, बोलणं झालं नाही, असं असतानाही उमेदवार जाहीर करण्याचा अधिकार कसा दिला असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच्या थेट युती धर्मावरच बोट ठेवलंय। अजून जागा वाटप व्हायचंय, जागा कोणती कुणाला मिळायची ह्याची चर्चा अजून व्हायची। हा अधिकार महायुतीमधल्या एका पक्षाला दिला कसं काय? मी अजितदादांनाही जाहीरपणाने प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूरला येऊन काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार, हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही? मग आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला येऊन तिथं जाहीर कसं काय केलं? कोल्हापुरातल्या कागलमध्येही मुश्रीफ की घाटगे असाही वाद होता। त्यामुळे नाराज घाटगेंनी पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। आता शरद पवार नाराज हर्षवर्धन पाटलांनाही गळाला लावत कागल पाठोपाठ इंदापुरातही माढ्याचा डाव खेळणार आहेत। इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांचा चांगला दबदबा आहे। सहकार क्षेत्रात त्यांचं चांगलं कामही आहे। हर्षवर्धन पाटलांची स्वतःची ताकद आणि इंदापुरातली शरद पवारांच्या कार्यकर्त्यांची ताकद अशी बेरीज करण्याचा पवारांचा इंदापुरात प्रयत्न आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये दादांचे दत्ता भरणे हे आमदार असतानाही सुप्रिया सुळेंना 25,951 मतांचं लीड मिळालं होतं। भाजपमध्ये आल्यापासून शांतपणे झोप लागते, कसलीही चौकशी नाही असं काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटलांनी म्हटलं होतं।
पण अजित पवार महायुतीत आल्यानंतर हर्षवर्धन पाटलांची पुन्हा झोप उडाली आहे आणि म्हणूनच हर्षवर्धन पाटील आता राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दुसरा पर्याय शोधतायत। हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष म्हणून कारकीर्द सुरू केली होती, तेव्हा त्यांचं चिन्ह होतं विमान आणि आता हेच विमान शरद पवारांच्या दिशेनं टेक ऑफ घेण्याच्या तयारीत आहे। देविदास राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।